सकाळी उठावं लागतं. तर मी पण खाते इथे पावभाजी. माझी कांदा टाकलेला आहे, मस्त लिंबू. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आत्ता वाजले आहेत 12:30 आणि ना माझं घरातलं सगळं आवरलं, कारण आज वैभवला जायचं होतं हॉस्पिटलला, म्हणून मी लवकर स्वयंपाक केला. आज मस्त त्यांना अंडा करी दिली करून, नंतर मेथीची भाजी, पोळी, भात असं करून दिलेलं आहे. आणि विहारला मेथीची भाजी, पोळी आणि स्नॅक्ससाठी पास्ता दिलेला आहे. तर तेच आता इतक्यात माझं आवरलं, इतक्यात आंघोळ झाली आणि घरातलं सगळं मी क्लीन केलेलं आहे, पूर्ण आवरलेलं आहे. झाडू फरची वगैरे सगळं झालं की आता बाथरूममध्ये बसली आहे टबमध्ये. तर तिला आता काढते आणि तिला आवरून देते आणि मस्त जेवण करायचं आहे, भूक लागली कारण. तर तिला पण आज मेथीची भाजी पोळी देणार. आणि आजचे मला काम ना, जे पिंक सॉल्ट होतं ना, ते रॉक सॉल्ट, तर ते संपलं होतं माझं. तर ते आहे माझ्याकडे, तर ते फोडून ठेवायचं. ते फोडायला खूप हार्ड जातं, ते फोडून ठेवायचं. नंतर लसूण कापून ठेवायचं आहे, कारण तिथला लसूण संपला आहे, तो कापून ठेवायचा आहे. बाकी ती ना हरभऱ्याची डाळीला साल होती, तर ती पण थोडीशी अशी हाताने हे करून आणि पाकडून ठेवायची, कारण दळून आणायची मस्त. त्याचे भजे वगैरे खूप छान लागतात. तर ती उद्या दळून आणू. आणि बाकीचे एवढेच 2-3 कामं आहे आणि दुसरं घरातले तर सगळे कामं आवरली माझी. तर चला बोलते नंतर. आता कियाराला काढते पटकन बाथरूममध्ये, नाही तर इतकी सर्दी होऊन जाते तिला. कियाराची आंघोळ झालेली आहे, आता तिला कपडे घालून द्यायचे. हो ना कियारा, आंघोळ केली तू? सावरून दिलेला आहे. कियारा इकडे बघ, इकडे बघ. आता टॉवेल टाकते ती बाहेर. घंटा गाडी आली आणि आजचं वातावरण बघू शकता किती ऊन आहे. टाक. राहू दे. घंटा गाडी आली पण काही घाण नाही एवढी. ते लसूण आहे ना, ते करून ठेवायचे, कट करून ठेवायचे आहे. चला चला, जेवायचं ना, जेवायचं ना. हा, तर आता ना घंटा गाडी आली पण एवढी काही घाण नाहीये. तर आता मस्त जेवण करून घेतो. मेथीची भाजी पोळी, आणि कियाराला पण आज खाऊ घालणार मेथीची भाजी पोळी. आणि आपले हे लाडू इतके छान झाले ना, तर संपले सुद्धा, अर्धेच राहिले. आणि हा, ही डाळ बघत असेल तुम्ही, दळायची होती पण त्याला इतकी साल आहे ना, बघू शकता. ती साल मला ना अशी हाताने करून आणि पाकडून घ्यायची, म्हणजे दळून आणता येईल मला. अशा घरच्या डाळीची पिठलं भजे इतके छान लागतात ना, म्हणून मग आणायची दळून. तर इथे मी मेथीची भाजी मस्त गरम करते. आणि ना जे तुम्हाला रॉक सॉल्ट होतं ना, पिंक सॉल्ट, ते दाखवते. ते फोडून ठेवायचं आहे. तर बघू शकता इथे पूर्ण दगड आहे मोठा, तर तो खूप हार्ड राहतो फोडून ठेवायला. तेच वापरते मी मीठ. कधी कधी नॉर्मल मीठ वापरते, पण मग वरतून टाकायचं असेल ना, तर ते वापरते. आणि तेच फोडून ठेवायचे आज म्हटलं. तर बाकीचे कामं तर झालेले आहे, पण ते तर थोडंसं काम करून म्हटलं कधीच फोडायचं, कारण थोडंच उरलेलं आहे ना. हे बघू शकता, एवढं आम्ही फोडून ठेवलेलं, तर ते थोडंच उरलेलं आहे मीठ, त्याच्यामुळे. चला आता जेवण वाढते आणि मस्त जेवण करून घेऊ. इतकी हवा सुटलेली आहे ना. आता जेवण झालं, मस्त तिळीचं लाडू खाल्ला, इतकं छान वाटतंय. केसच विचारले नव्हते. इतकी हवा आहे. मला ते डाळ ही करायची होती, आता मी ना संध्याकाळीच करेल. आणि ते मीठ होतं ना, ते पण फोडून घेईल संध्याकाळी, आपलं रॉक सॉल्ट. त्याचे खूप छान बेनिफिट्स आहे, ते तुम्हाला संध्याकाळी मी सांगेलच. रॉक सॉल्टचे खूप हवा आहे की कपड्यांचंच पडून गेलो तर खाली, ते उचललं मी. आता आपण खूप थंडी पण वाजते, थोडंसं आराम करू, झोपून घेऊ.
कधी झोपत नाही मी दुपारचे, पण आज थोडंसं झोप लागते अशी. सकाळी लवकर उठली होती स्वयंपाकाला, तर आता थोडंसं झोपून घेणार आणि विहानाला काय उठेल तेव्हा पहिलं डाळ पाकडून वगैरे ठेवून देणार असे कामं. आणि आज सकाळी सगळं आवडून घेतलं होतं कामं वगैरे. आणि आज मस्त बाहेर बसू जेवायला विहारला. कधीच बसलोच नाही, किती दिवस झाले. तर विहारला आज सांगेल की आज आपण मस्त बाहेर बसू, जेवण मस्त करू रात्रीचे. बघू हवेवर आहे डिपेंड. हवा जर खूप असते तर नाही बसता येणार. जर वातावरण छान असेल रात्रीचं तर मग बसू जेवायला. मस्त आवरून घेतलेलं आहे, केस पण विचून घेतलेले आहे. इतकी हवा आहे बापरे. तुम्हाला दिसत असेल हे झाड पूर्ण माझे हलत आहे. कंदील पण काढायचं राहून गेलं. आणि लसूण मला कापून ठेवायचे आहे, तर ते घरातले लसूण संपले ना, तर इथे छान मस्त आयडिया केली मी, वरती अडकून दिले. खूप हवा सुटली, डेंजर. चला आता मी थोडा वेळ आराम करते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. तर झोपली होती, आता उठली इतक्यात. आता वाजले आहेत 5 वाटतं. तर बरंच नव्हतं म्हणून मी झोपून घेतलं, उठलीच नाही. इथे चहा ठेवलेला आहे, ते पण 10 कपांचा बघू शकता. पाहुणे आलेले वरती आईंकडे आणि मग 10 कपांचा चहा ठेवलेला आहे. आता होतोय, बघू भरतात की 10 कप. मला तर कमीच वाटतोय, पण बघू आता. चला बोलते नंतर. तर तेव्हा मी चहा ठेवला आणि मग खालीच येऊन बसले होते पाहुणे. तर शूट करायला काही जमलं नाही. तर तेच आता तब्येत बरी नसल्या कारणाने मी तर काही स्वयंपाक केला नाही आणि चहा पण पिला नाही. मला कसं होतंय, तर म्हटलं चला वैभव बोलले की पार्सल घेऊन ये काहीतरी पावभाजी वगैरे. तर पावभाजी वगैरे पार्सल घेऊन येते. आणि तेच आज काहीच करणार नाही. आल्यानंतर डिशवॉशरला भांडे लावून देईल आणि तो लसूण फक्त कट करून ठेवेल आणि जे रॉक सॉल्ट आहे ना ते थोडंसं फोडून ठेवेल. तर 2 काम करून ठेवेल फक्त. तर आता घेऊन येते पटकन पावभाजी. आता वाजले आहेत 7, तर चला घेऊन येते पटकन. आणि कियारा आणि विहान पण येत आहे माझ्यासोबत. कियाराला स्वेटर घातलं आणि मी पण स्वेटर घातलं. चल विहानला भूक लागली ना, त्याच्यामुळे म्हटलं चला आता घेऊन येऊ. चला इथे आम्ही पावभाजी घ्यायला आलो होतो. चल त्याला तर इथे गाडी लावली. आता दुकानात जातो. विहारला ना बिस्किट घ्यायचे 2-3. हो ना विहार? चला विहार दाखव काय घेतलं तू. एरोप्लेन विहारने काय घेतलं दाखव. 2 जिमजॅम आणि 1 ओरिओ. 2 जिमजॅम, 2 जिमजॅम आणि 1 ओरिओ. चला माझ्या मागे सीट आहे ना, तर तिथून विहानला बिस्किट वगैरे घेतलं. आणि कियारा तर काही पण घेऊन मागते, खायचा पत्ता नसतो तिचा. हो ना, काही घेऊन मागते. तर इथे 2 फूड स्टॉल आहे मस्त. अंडा बिर्याणी आणि पावभाजी. विहानला काय खायचं रे? पावभाजीच ना, दुसरं नाही ना काही. तर इथे आमची पावभाजी रेडी होती. यारा दाखव काय घेतलं. खावं लागेल ना तुला. काय घेतलं दाखव. एरोप्लेन खेळायला पाहिजे. आता दाखव काय आहे. तर इथे मस्त पावभाजी घेतलेली आहे. आता मस्त गरम गरम खाऊ याला. चला आता घरी आलो आणि बघू शकता इथे पावभाजी आणलेली आहे. आज पावभाजी आणली, पुलावने आणला. दम लागून गेला इथल्या इथे गेली तरी. चला आता हे काढून ठेवते. आणि मला इतकी थंडी वाजते ना, काबल काय माहिती, मला ताप आलेला असं वाटतंय. मला खूप थंडी वाजते. तर लसूण नाहीये ह्याच्यात, थोडंसं लसूण आहे बघू शकता. तर लसूण आणते 1 जोडी आणि इथेच कापून घेते पटापट. आणि ते मीठ आहे ना ते आता थोडं आहे, जाऊ दे, मी नंतर उद्याच फोडेल असं ठरवलं. आणि डिशवॉशरला भांडे लावून देते. आधी लसूण घेऊन येते 1 जोडी आणि ती कट करून ठेवते.
चला, तर ना लसूण मी कट करून ठेवते आता, कारण मला सकाळी सकाळी ना बियाणला स्कूलला जास्त ठेवावं लागतं, पण ते यायचं सकाळी सकाळी बाहेर एवढं थंडीचे, म्हणून ना मी आता सोडून ठेवते. कियाराने माती माती केली वाटतं इथे. तर इथे बघू शकता 2 जुड्या आहेत. आता ही 1 जुडी काढून घेते. आणि एक राहू देते. तर ही कट करून ठेवते, कारण मला सकाळी सकाळी उठावं लागतं आणि लसूण घ्यायला या इकडे परसोला, आणि इतकं म्हणजे थंडी ना राहते. तर त्याच्यामुळे आज बाहेर जेवायचं बिहार, बाहेर जेवायचं पावभाजी. आज मस्त नाही ते पावभाजी खाऊ. तर आता इथे मी थोड्या वेळाने साफ पण करून घेते, बाहेर बसू मस्त जेवायला, कारण खूपच कंटाळा आला आज, तर खूप विकनेस आलाय मला. तर आता आधी हे कट करून घेते, डिशवॉशरला भांडे लावून देते, म्हणजे माझं ताण तरी वाचेल आणि मग जेवण करू. चला आता हे कट करून घेते. तर ना आता इथेच लसूण कट करून घेते हा, आणि त्यानंतर डिशवॉशरला भांडे पण लावून देते. तुम्हाला माझ्या आवाजावरून कळत असेल की खूप तब्येत खराब आहे माझी. आणि ते रॉक सॉल्ट आहे ना, ते उद्या वैभवलाच तोडायला लागली मी, कारण ते इतकं हार्ड आहे ना, खूप असं तोडावं लागतं. मला तर तेवढी अशी ताकदच नाही आता तोडण्यामध्ये, म्हणून म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस. आणि त्याचे बेनिफिट्स असे की रॉक सॉल्टचे, त्याच्याने आपला बीपी वाढत नाही. आपण वरतून मीठ टाकून खातो ना कधी पण, जर आपण रॉक सॉल्ट वरतून टाकून खाल्लं तर काहीच होत नाही, म्हणजे मीठ वाढत नाही किंवा बीपी वाढत नाही. नंतर डायबिटीससाठी चांगलं असतं. नंतर असे म्हणजे खूप फायदे आहे रॉक सॉल्टचे. तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला खूप फायदे मिळतील त्याच्यामध्ये. तर ते ना लाहोरची गाडी होती, पाकिस्तान लाहोर, बहुतेक पाकिस्तान लाहोर काय माहिती, तिकडून आलेल्या गाड्या होत्या नाशिकमध्ये, एवढे मोठे मोठे दगडासारखे मीठ घेऊन आले ते. तर तेव्हा मी घेतलं होतं, 3 का 4 किलो घेतलेलं, तेव्हापासून वापरते मी. आणि असं पण डीमार्टला वगैरे, रिलायन्सला भेटतं किंवा किराणा दुकानामध्ये भेटतं, बारीक केलेलं भेटतं ते. तर 60 रुपये किलो प्रमाणे, पण आम्ही हे 50 रुपये किलो प्रमाणे आणलं होतं मोठं. रॉ मीठ आणलं होतं, डायरेक्ट रॉ म्हणजे डायरेक्ट खडाच दगडच आणलेला. आणि जे डीमार्ट वगैरे भेट त्याच्यामध्ये डायरेक्ट प्रोसेस केलेलं, म्हणजे बारीक केलेलं असतं. तर तुम्ही तिथून पण घेऊ शकता, खूप चांगलं असतं. तर आतापासूनच सुरुवात करा रॉक सॉल्ट खाण्यासाठी, त्याच्याने बीपी वाढत नाही, डायबिटीससाठी चांगलं आहे, डायबिटीस वगैरे त्यांच्यासाठी, म्हणजे असे भरपूर त्याचे गुणधर्म आहे चांगले. म्हणून तुम्ही रॉक सॉल्टचा यूज करा जेवणामध्ये. आपलं असं साफ करून ठेवलेलं आहे, बघू शकता कांद्या. तर इथे लसूण मी साफ करून ठेवला. तर आता मी ना इथे टाकून तर इथे मी लसूण कट करून ठेवलेलं आहे. आता साफ करून घेतलं किचन. तर आता ना डिशवॉशरला भांडी म्हटलं लावून ठेवू जेवणाच्या अगोदर. नंतर जेवणानंतर इतका कंटाळा येतो ना खूप. मला तर आज खरंच विकनेस आलेला आहे. तर मी जास्त कामच नाही केलेलं घरामधलं. सकाळी फक्त झाडून वगैरे घेतलं होतं. तर इथे मी भांडे काढून ठेवते आणि किती चकाचक भांडे निघतात ना डिशवॉशरमध्ये. तर तेच छान मला म्हणजे चांगली गोष्ट मिळाली डिशवॉशर, की काम वाचतं. आणि एवढ्या थंडीच्या दिवसात आपण कसे हाताने घासले ना तर इतके थंड हात, आणि अजून आजारी त्याच्यात पडणार. तर थोडंसं तर आपल्याला हेल्प झाली पाहिजे घरामध्ये. तर डिशवॉशर एकदम हेल्पफुल आहे.
जर ज्यांच्या घरात बाई नसेल कामाला वगैरे त्यांनी तर डिशवॉशर घ्यावं. तर कारण बाईला पण आपण देतोच तेवढे पैसे, त्यापेक्षा डिशवॉशर घेतलेलं परवडतं. आणि तेच आमची पण इथे बाई होती, मावशी होत्या कामाला, भांडे नंतर फरची पुसायला किंवा मग पोळ्या करण्यासाठी, तर 3-4 कामांसाठी होत्या. पण मी नंतर ठरवलं की माझं वजन खूप वाढलं होतं ना, तर ठरवलं की नको, आपण स्वतःच कामं केली पाहिजे सगळे, तेव्हा आपलं वजन पण मेंटेन राहील. म्हणून त्याच्यामुळे मी मावशींना काढून टाकलं. त्यांना बोलली की नाही आता मीच स्वतः करेल कामं सगळे. फक्त मग डिशवॉशर घेऊन टाकलं, कारण मला भांडे घासायचा खूपच कंटाळा येतो. बाकी दुसरं काही नाही. स्वयंपाक वगैरे तुम्ही म्हणशाल तर स्वयंपाक, फरची, झाडू ते त्याला कंटाळा येत नाही, पण मग भांडे घासायला खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळे मी भांडे घासायचं मशीन म्हणजे आपलं डिशवॉशर घेऊनच टाकलं. फायनली मला वेगळं कधीची घेऊन देणार होती, पण मी ऐकत नव्हती, म्हटलं कशाला, जाऊ द्या नका. तर असं भांडे पण काढलेले आहे मी, तर ते लावून देते आणि मग बाहेर मस्त बसू जेवायला. तर गरम गरमच कसं खाल्लं तर चांगलं वाटतं, पावभाजी वगैरे काही. तर चला आता पटापट भांडे लावून देते. तर भांडे लावायला सुद्धा एवढा कंटाळा आलेला आहे ना. आज कपच कप आहे, कारण की पाहुणे आलेले. आधी 10 आले, त्याच्यानंतर परत 4-5 पाहुणे आले ते. तर इथे डिशवॉशरला आता भांडे लावून देते बाकीचे जे आहे ते, आणि जेवणानंतर बाकीचे लावणार. तर जेवढे असतात ना, काही मला हाताने घासायला लागतात, कारण ॲल्युमिनियम वगैरे बाकीचे तर हाताने घासायला लागतात, आणि बाकीचे सगळे भांडे मी डिशवॉशरला लावत असते. तर आता विहानला पण मी सांगितलं की ते तुझा टिफिन घेऊन ये आणि मला खोलून दे, तो पण ठेवून देते डिशवॉशरमध्ये. तर त्याने टिफिन आणलेला आहे. तसं तो खूप काम करतो, जसं मी सांगितलं काही त्याला, तर लगेच काम करतो तो. असं कंटाळा नाही येत त्याला कामाचा. आवाज दिले येतो तो माझा, म्हणजे माझा आवाज ऐकले तो लगेच येतो, की लगेच ऐकतो की हा काय वगैरे. तर असं म्हणजे मुलांना पण छान, आपण थोडंसं काम त्यांना पण आलं ना, तर त्यांना पुढे म्हणजे एकटी जरी राहिले कुठे शिकायला बाहेर गेले वगैरे, त्यांना स्वतःला यायला पाहिजे सगळी कामं. तर असं आपण त्यांना तयार करायचं लहानपणापासूनच. म्हणून मग तो मस्त कामं करतो, तो माझा ऐकतो. तर इथे मी डिशवॉशरला बाकीचे भांडे लावून दिलेले आहे. आता जेवण करून घेणार. तर तेच आता चला घेतले, आणि आता हे पाणी खाली फेकून येते आणि हे आमच्या किटूला देऊन देते. कालचा चिकनचा रस्सा होता आणि भात होता ना, तर त्याला ते देऊन देते, तो खाऊन जातो. तर चला, म्हणजे माझं सगळं काम आवरून जाईल आणि मग डायरेक्ट जेवणच करून, आणि मग जेवणाचे भांडे पण डिशवॉशरला लावून देणार, आणि मग डिशवॉशर लावणार माझं काम कम्प्लीट होणार. म्हणजे मला थोडासा आराम मिळेल, कारण जेवण झाल्यानंतर पण डिशवॉशरला भांडे लावायचे खूप कंटाळा येऊन जातो. त्याच्यामुळे मी आता काय ठरवलं, आधीच अर्धे भांडे लावून द्यायचे, आणि जेवण झालं की ते थोडेसेच भांडे असतात ते लावून द्यायचे. चला आता हे खाली किटूला देऊन येते. आता ना पावभाजी वाढून घेते ताटांमध्ये. तर इथे अशी ताजी केली आहे, आणि पावभाजी आणि भाजी पाव असं ठेवणार. काय तर इथे पावभाजी वाढलेली बघू शकता, इथे अशी मस्त अशी ठेवलेली आहे. आणि आता ना बघितलं बाहेर की थंड हवा, म्हणजे थंड हवा आहे, आणि म्हटलं अजून तब्येत बिघडायची, घरातच बसू जेवायला, मग विहान बोलली. तर आता इथे विहानची माझी पावभाजी मस्त एन्जॉय करतो. घेतलेली मला बाहेर, इतकं गारवा आहे ना, खाली पण बसत नाही, कारण इतकं गार लागते फरची. खा रे बरं. चमच्याने आणला तू भाजी खायला, जाऊ नंतर आधी पावभाजी खा बरं, कशी आहे. त्याला भूक लागली होती कधीची, भारी आहे. आता मी पण खाते इथे पावभाजी माझी. कांदा टाकलेला आहे मस्त, लिंबू पिळणार.
वाव. आणि इथे पाव. एकदम मस्त झालेली आहे आणि मस्त गरम गरम आणि मीडियमच सांगितली होती मी, कारण म्हणतात स्पायसी नको, विहान पण खाईल ना म्हणून. खूप मस्त आहे. मस्त. तर ना आमचे जेवण झालेले आहे. आता भांडे लावून देते. तर आज एवढं कमीच भांडे होते, जास्त काही भांडे नव्हते. तर आधीच लावले होते, तुम्ही बघितलं असेल भांडे. आणि जेवणाची फक्त आता ताट लावली मी. आणि लावून देते. आधी ही फिल्म बघते सगळं. तर इथे डिशवॉशरला भांडे लावलेले आहे. तर तेच आजचा असा होता ब्लॉग. मला विकनेस असल्यामुळे आजचे कामं राहून गेले करायचे, 2-3 कामं. रॉक सॉल्ट फोडायचं होतं वगैरे. आणि आज जास्त काही आवडलंच नाही घर. मी कपड्याचा पसरधाच पडलेला आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.